मित्रांनो नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत सरकारने जाहीर केलेल्या एका नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या धोरणाबाबत। नो पार्किंग नो कार। सरकारने अलीकडेच हा नवीन नियम लागू केलेला आहे। जर नवीन गाडी घ्यायच्या विचारात असाल, तुम्हाला जर इथून पुढे गाडी घ्यायची असेल तर आता डायरेक्टली तुम्हाला शोरूम मध्ये जाऊन गाडी बुक करता येणार नाही। त्यासाठी लागेल तो नगरपालिकेचा एक महत्त्वाचा कागद आणि तो म्हणजे तुमच्याकडे अलॉटेड पार्किंग उपलब्ध असल्याचा पुरावा। हा पुरावा दिल्याशिवाय तुमच्या गाडीचे रजिस्ट्रेशनच होणार नाही। म्हणूनच नो पार्किंग नो कार हा नियम महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट आणि मोटर वाहन विभागाकडून लागू करण्यात आला असून त्याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे वाहतूक कोंडी कमी करणे आणि बेकायदेशीर पार्किंगवर नियंत्रण आणणे। हा अतिशय महत्त्वाचा नियम आता आपण जाणून घेऊ, त्याचे सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊ। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे यासारखेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही। या नियमामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगचा पुरावा हा अनिवार्य असेल, तो कंपल्सरी असेल। गाडी घेण्यापूर्वी तुम्हाला महापालिकेकडून एक सर्टिफिकेट आणावे लागेल की तुमच्याकडे कार पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, ती तुमच्या नावावर अलॉटेड आहे। हा पुरावा जर सादर नाही केला तर आरटीओ कडून तुमच्या नवीन गाडीचे रजिस्ट्रेशनच केले जाणार नाही। त्याचप्रमाणे नवीन बिल्डिंगमध्ये पार्किंग अनिवार्य असेल। नवीन बांधकाम करताना बिल्डरना सुद्धा पार्किंग योजना दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। सार्वजनिक पार्किंग सुविधांचा पर्याय, ज्यांच्या घरी खासगी पार्किंगची सोय नाही किंवा जे स्लम पुनर्वसन योजनेमध्ये राहतात त्यांच्यासाठी सार्वजनिक पार्किंगमध्ये जागा राखीव ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे। आता इतके करत असतानाच सरकारकडून सुद्धा पार्किंगसाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत। त्यामुळे सरकारकडून आता अंडरग्राउंड पार्किंग, मल्टी लेवल पार्किंग आणि जे काही प्लेग्राउंड्स आहेत त्याच्या मैदानाखाली सुद्धा म्हणजे त्याच्या अंडरग्राउंड सुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करण्याचे सुद्धा नियोजन सुरू आहे। त्याचप्रमाणे या निर्णयाचा मुख्य हेतू म्हणजे सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला चालना देणे आहे। थोडक्यात पार्किंगची गैरसोय लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करण्यामागे, जसे की मेट्रो रेल, टॅक्सी, रिक्षा आणि यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबन कमी करता येणार आहे। आता जनतेवर याचा काय परिणाम होणार? आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा आपण कार घेण्याचा निर्णय तर घेतो, पण ती गाडी पार्क कुठे करायची हा मोठा प्रश्न असतो। बऱ्याचशा गाड्या ह्या घराच्या बाहेर, घरापासून दूर रस्त्यावर सुद्धा पार्क केलेल्या असतात। काही ठिकाणी ते जागा नसल्या कारणाने ते एरियाच्या बाहेरच उभ्या कराव्या लागतात। मग अशी पार्किंगची गैरसोय, त्यांची अडचण लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे। हा निर्णय जरी आता चुकीचा वाटत असला, थोडीशी अडचण वाढवणारा वाटू शकत असला तरी दूरदृष्टीने बघितलं तर हा निर्णय फार महत्त्वाचा आहे। कारण आजही ट्रॅफिकचे मुख्य कारण म्हणजे सगळ्यांकडे गाड्या आता अवेलेबल झालेल्या आहेत। पूर्वी फक्त काही लोकांकडेच गाड्या असायच्या, आता प्रत्येकाकडे त्यांची फोर व्हीलर आहे आणि प्रत्येकाच्या फोर व्हीलर रोडवर उतरल्यामुळे ट्रॅफिक तर वाढतेच, त्यातल्या त्यात सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसते। त्यामुळे रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात, त्याच्यामुळेही ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण होतात। म्हणूनच हे सगळे प्रश्न सुटावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे, नो पार्किंग नो कार। म्हणून जर तुमची स्वतःची गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर पहिले पार्किंगची जागा आपल्याकडे उपलब्ध आहे का ते चेक करा। असेल तर तुम्हाला महापालिकेकडून तसेच सर्टिफिकेट आणावे लागणार आहे, त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। महापालिकेकडून तुमच्याकडे पार्किंगची जागा उपलब्ध असल्याचे सर्टिफिकेट दिले तर ते सर्टिफिकेट तुम्हाला शोरूमला दाखवायचे आहे। ज्यावेळेस गाडी रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस ते सर्टिफिकेटची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या गाडीचे रजिस्ट्रेशन आरटीओ मार्फत केले जाणार आहे। तर तुम्हाला नो पार्किंग नो कार या नवीन निर्णयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।